नमस्कार मित्रांनो. मी बाळासाहेब मोरे. मी पुणे, महाराष्ट्रातून आहे. माझं सध्या एक फिजिकल म्हणजे इलेक्ट्रिकलचं एक शॉप आहे आणि मी ते शॉप बघत-बघत डिजिटल शॉप म्हणजे आपलं भारतात जे स्टॉक मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये काही कं थोड्या-थोड्या आपल्या ज्या दुकानातून जे सेव्हिंग होते, त्या मधून महिन्याला किंवा आठवड्याला असे 1-1, 2-2 कंपन्यांचे स्टॉक घेतोय. म्हणजे आपल्याला माझं जी कन्सेप्ट आहे फिजिकल शॉप वर्से डिजिटल शॉप. तर मित्रांनो, चला आपण पाहूया की ते कशाप्रकारे आपल्याला करता येईल किंवा डिजिटल शॉप ही जी कन्सेप्ट आहे ही खरंच सक्सेसफुल आहे का? तर बघूया आपण. तर मित्रांनो, हे बघू शकता आपण. अ, ही जी एक्सेल शीट आहे, तर ह्या एक्सेल शीटमध्ये आपण जे फिजिकल शॉपमध्ये ज्या कंपन्यांचं मटेरियल आहे, अशा जवळ-जवळ सगळ्या मिळून छोट्या-मोठ्या अशा सगळ्या कंपन्या जवळ-जवळ 40 कंपन्यांचं मटेरियल आहे आपल्याकडे. तर त्या ज्या काही 40 कंपन्या आहेत, त्या स्टॉक मार्केट मध्ये काही लिस्टेड आहेत, तर ज्या काही नवीन आहेत, म्हणजे ज्या लिस्टेड नाहीत, त्या कंपन्यांचा आपण स्टॉक तर काही घेऊ शकत नाही. पण त्या कंपन्यांशी निगडीत दुसऱ्या कंपन्यांचा आपण घेऊ शकतो, नाही का? म्हणजे आपण वायरची कंपनी आहे, फेमस पॉलीकॅब आहे, हॅवेल्स आहे, आर-आर केबल आहे. तसेच सिलिंग पंख्यामध्ये क्रॉम्प्टन आहे, बजाज आहे, उषाचे आहे. असे तर एसीमध्ये आपल्याकडे व्होल्टास वगैरे ह्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत मित्रांनो. तर त्या कंपन्यासुद्धा जेवढं आपण फिजिकल शॉपमध्ये त्यांच्या वस्तू सेल करून जेवढे काही म्हणजे 10% 15% मार्जिन ठेवून जे काही आपण फिजिकल शॉपमध्ये पैसे कमवतो, तेच पैसे आपण मित्रांनो आपण डिजिटल शॉपमध्ये सुद्धा कमवू शकतो. कारण स्विंग ट्रेडिंगला त्या कंपन्यांचे स्टॉक घेऊन आपण स्विंग ट्रेडिंग केली, तर आपण बऱ्यापैकी डिजिटल शॉपचं चालू शकतो. म्हणजे जे फिजिकल शॉप आपण इथे बसून चालवतोय, तेच डिजिटल शॉप आपण ऑनलाईन चालवू शकतो. तर मित्रांनो, कन्सेप्ट अशी आहे, की समजा आपण एका कंपनीचे साधारण 1,00,000 2,00,000चं असं मटेरियल घेतो. काही छोट्या कंपन्या त्यांचं कमी असतं मटेरियल. समजा आता हा एल-ई-डी बल्ब आहे. आपण ह्याच्यामध्ये काय 10% 15% मार्जिन ठेवून विकतो आणि ह्याचे काय जे काही पैसे येतील समजा 100चा बल्ब आपण 110 115 पर्यंत विकतो. ते वरचे जे काही ₹15 आहेत, ते आपण परत बल्ब किंवा दुसरी वस्तू पर्चेससाठी वापरतो. तर त्या वस्तूच्या जे आपण इथं कन्सेप्ट वापरतो तेच आपण डिजिटल शॉपमध्ये सुद्धा वापरू शकतो. कारण मित्रांनो, डिजिटल शॉपमध्ये काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. म्हणजे फिजिकल शॉपमध्ये पण असं नाही की सगळे फायदेच आहेत. कारण मित्रांनो, फिजिकल पहिली गोष्ट शॉपचं रेंट आहे, लाईट बिल आहे, इंटरनेटचं बिल आहे. आपल्याकडे जर वर्कर असेल तर त्याची सॅलरी आहे. परत दुसरा चहा नाश्ता दिवसभराचं काय कस्टमर आले तर म्हणजे ते किरकोळ आपल्याकडे स्नॅक्सला वगैरे पैसे लागतात, ते लागतातच आहे. परत जार पाण्याचं वगैरे ते असे म्हणजे एक 5-6 मेजर खर्च जे आहेत ते फिजिकल शॉपला येतात. आणि जर डिजिटल शॉपचा विचार केला तर मित्रांनो, डिजिटल शॉपला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रेंट नाही आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, लाईट बिलचा एवढा काही विषय नाही. आपण घरामध्ये किंवा आपण जे सध्या वापरतोय तेवढ्याच ह्याच्यात करू शकतो. दुसरा इंटरनेट, कॅमेरे वगैरे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं याचं काय त्यासाठी इंटरनेटची काही गरज नाही पडत. कारण मित्रांनो, आपण आपण जे मोबाईल वापरतो त्याच नेटमध्ये आपण कंपन्यांचे स्टॉक शेअर्स घेतो. त्याला काही जास्त म्हणजे असं काही मेजर खर्च नाही आहे म्हणजे. आणि दुसरं गोष्ट जे दुकानाला आपण महिन्याला रेंट देतो, त्या पैशात आपण ब्रोकरेज जरी पकडलं, तरी पण डिजिटल शॉप जे आहे, ते फायद्यातच आहे. कारण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे वेळ आहे मित्रांनो, वेळ. कारण माणसाकडे
टाईम मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता मी सकाळी 9 वाजता दुकानात येतो आणि संध्याकाळी 9 वाजता घरी जातो. तर जवळ-जवळ माझा 12 तासाचा वेळ हा एका जागेवरती इथं दुकानातच जातो. आणि जे काही मित्र आहेत माझे, काही जण शेतकरी आहेत बऱ्यापैकी, काही जण जॉबला आहेत. तर मित्रांनो, ते जॉब पण करतायत आणि हे स्टॉक पण सेल करतायत. तर मित्रांनो, डिजिटल शॉपची ही जी काही कन्सेप्ट आहे मित्रांनो, ती चांगली आहे आणि आपण एकाच वेळेस सगळे स्टॉक करत नाही आणि एकाच वेळेस सेल पण करत नाही. तसं दुकानाचं पण तसंच आहे मित्रांनो. जे फिजिकल शॉप जे आहे आपलं, ते पण एकाच दिवशी आपण सगळा माल विकत घेत नाही किंवा एकाच दिवशी सगळा माल सेल पण होत नाही आपला. तर मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे, थोडे तुकड्यामध्ये आपण घेत राहतो आणि तुकड्यामध्ये विकत राहतो. तर स्टॉक मार्केटमध्ये पण तसंच आहे. कारण स्टॉक मार्केट हे स्टेबल नाही आहे. कधी खाली असतंय, कधी वरती असतंय. तर ज्यावेळेस मार्केट वरती असेल, म्हणजे आपण बाय केल्याच्या प्राईसपेक्षा वरती असेल, त्यावेळेस आपण 60%, 8%, 10% प्रॉफिट घेऊन ते आपण तो स्टॉक विकून परत दुसरा स्टॉक जो खाली आहे, म्हणजे जो स्वस्त आहे, समजा ₹100 चा स्टॉक जर आपल्याला 95-90च्या रेंजमध्ये आला, तर आपल्याला माहिती आहे हा आज ना उद्या वरती जातोच. तर 90ची वस्तू आपण 100, 105, 110 असे तुकड्यांमध्ये आपण विकू शकतो. आणि मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे ना, ती खूप चांगली आहे डिजिटल शॉपची. कारण डिजिटल शॉपमध्ये आपल्याला खूप व्हॉलॅटिलिटीमुळे मार्केट बरेच चान्स देतं आणि ठीक आहे, म्हणजे होतंय. मी जवळ-जवळ 1 वर्षापासून ट्राय करतोय. मी स्टार्टिंगला 5 स्टॉकमध्ये काम करत होतो. तर 5 स्टॉकचे आता हळू माझ्याकडे मित्रांनो जवळ-जवळ 21 स्टॉकमध्ये माझं 21 स्टॉकमध्ये गुंतवणूक झाली थोडी करत. तर मित्रांनो, डिजिटल शॉप हा मला फायद्याचा वाटतोय. कारण इथे टाईम वाचतोय. आपल्याला दुसरा काही खर्च नाही आहे. ब्रोकरेज नाही, सॉरी दुकानाचं भाडं जे द्यायचं ते तिथं द्यावं लागत नाही आहे. आणि बऱ्यापैकी मित्रांनो हळू जर केलं, तर आता माझं फिजिकल शॉपला 20 लाख रुपयाचं जे कॅपिटल आहे तर मित्रांनो तेच कन्सेप्ट आपण डिजिटल शॉपला वापरतोय. म्हणजे महिन्याला मी 5,000, 10,000 असे मार्केटच्या वेव्हनुसार वरती खाली असं करता ते बरोबर 5%, 10% असे 15% पर्यंत मी स्विंग माझे कॅप्चर होत राहतात. म्हणजे आता मी मित्रांनो माझं तुम्हाला दाखवतो. ह्या फिजिकल शॉपमध्ये मित्रांनो 20 लाख रुपयाचं कॅपिटल आहे. तर तेच डिजिटल शॉपमध्ये आता मी 1 वर्ष झालं, जवळ-जवळ 10 महिने झालं. तर 1,15,000 रुपये म्हणजे हळू मित्रांनो मी वाढवतोय. महिन्याला साधारण 5,000, 10,000, वीकली 3,000 असे हळू करत मी कॅपिटल माझं जसं इकडनं माझं काय सेव्हिंग होतंय, तसं तिकडं वाढवतोय. म्हणजे येणारे आपण आता बघू हळू हे जे डिजिटल शॉप आहे त्याचं मी अपडेट माझ्या ह्या नवीन सुरू केलेल्या चॅनलवरती टाकत राहणार आहे. तर बघू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हे माझं आत्ता सध्या 1,15,000 रुपयाचा पोर्टफोलिओ दाखवते. बघू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये कितीपर्यंत इन्व्हेस्टमेंट होते. तर बघूया मित्रांनो. थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू.